नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण इयत्ता 9वी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकत आहोत आणि आता आपण संच हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपलं लेक्चर नंबर 5 आहे। जर तुम्हाला या आधीचे लेक्चर बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने जर चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलची लिंक, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे। ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण संच या धड्यासाठी लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या या ठिकाणी आपण बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बाब व्यवस्थित समजून जाईल। ठीक आहे, तर मग बघूया। आज आपण बघणार आहे संचावरील क्रिया कोणकोणत्या आहेत आणि संचावरील क्रिया जर तुम्हाला जमल्या तर तुम्हाला संच हे प्रकरण सोप्या पद्धतीने समजून जाईल। ठीक आहे, आता पहिला पॉइंट आहे आपला संचावरील क्रिया। आता संचावरील क्रिया म्हणजे बघा, पहिली जी क्रिया आहे ती आहे दोन संचांचा छेद। आता दोन संचांचा छेद म्हणजे काय, तर दोन संच जे दिलेले असतात, आता आपण उदाहरण बघूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल। आता या ठिकाणी ए घेतला आणि एक मध्ये मी काय घेतलं म्हणजे ए हा संच घेतला आणि ए या संचामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 असे आकडे घेतलेले आहेत। ठीक आहे, आता आपण काय करू, बी हा संच घेऊया आणि बी या संचात मी काय घेतलं तर दोन्ही भाग जाणारे निशेष भाग जाणारे ज्या संख्या असतात त्या घेतल्या। कुठून कुठपर्यंत, तर 2 4 6 8 10 आणि 12 ह्या संख्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत। ठीक आहे, आता छेद संच म्हणजे काय, तर छेद संचाचा अर्थ असा होतो की जे दिलेले दोन संच आहेत त्या दोन्ही संचातील जे सामायिक अवयव असतात अशा संचाला आपण काय म्हणणार आहे, तर त्या दोन संचांचा छेद असं म्हणणार आहे। आणि छेद दर्शवताना काय करतात तर बघा, ए छेद संच बी अशा पद्धतीने दर्शवतात। म्हणजे हे जे चिन्ह आहे ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर छेद संच म्हणजे ए आणि बी चा छेद संच। ठीक आहे, म्हणजे यामध्ये या छेद संचात कोणकोणते घटक असणार आहेत, तर एक्स हा असा असणार आहे की तो एक्स हा ए संचाचा सुद्धा घटक असणार आहे आणि एक्स हा बी संचाचा सुद्धा घटक असणार आहे। बरोबर आहे, म्हणजे जे आपण एक्स चे घटक लिहिणार आहे किंवा जे एक्स हा असा असतो असे घटक आहेत त्यामध्ये ते घटक ए संचामध्ये सुद्धा असणार आहेत आणि बी संचामध्ये सुद्धा असणार आहेत। बरोबर आहे, म्हणजेच आपण लिहिताना असं लिहू शकतो, तर ए छेद संच बी म्हणजेच काय येणार आहे बघा, आता इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं 8 आहे, इथं सुद्धा 8 आहे। बरोबर आहे, म्हणजे ए छेद संच बी म्हणजेच काय येणार आहे, तर 2 4 6 आणि 8 या संख्या या ठिकाणी येणार आहेत। ठीक आहे, हे झालं छेद संच लिहिण्याची पद्धत। जर तुम्हाला वेन आकृतीच्या द्वारे छेद संच दाखवा असं सांगितलं तर तुम्हाला काय करायला लागेल बघा, आता दोन संच असणार आहेत। बरोबर आहे, एक तर ए असणार आहे आणि दुसरा जो असणार आहे तो काय असणार आहे, आपला बी हा छेद संच असणार आहे। ठीक आहे, आता यामध्ये जर निरीक्षण केलं तर हे बघा, हा जो भाग आहे तो काय आहे, बी छेद संचामध्ये पण येतो आणि ए छेद संचामध्ये पण येतो। ठीक आहे, कोणता भाग, हा भाग। त्यामुळे आपण काय करणार आहे, ज्या छेद संचाच्या ज्या संख्या आहेत किंवा घटक आहेत ते आपण काय करणार आहे, तर या भागात या ठिकाणी लिहिणार आहे। म्हणजे बघा 2 4 6 आणि 8। ठीक आहे, आता ए छेद संचाचे ए जो संच आहे त्याचे घटक कुठले राहिले बघा आपले, तर इथे बघा जे अंडरलाईन केलेले नाहीत ते घटक तुम्ही काय लिहिणार आहे, इकडच्या भागात। हे काय झालं, हा दोन्ही भाग मिक्स झालेला आहे। बरोबर आहे, म्हणजे हा ए चा भाग आहे, इकडं बी चा, म्हणजे इथला जो मधला भाग येणार आहे तो म्हणजेच आपला काय असणार आहे, छेद संच असणार आहे। म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणू शकता, ए छेद संच बी असं म्हणू शकता। ठीक आहे, म्हणजे असं ए मध्ये लिहिताना काय लिहिणार आपण, तर छेद संचामध्ये छेदाचे घटक लिहिणार आहे, जे सामायिक घटक आहेत ते लिहिणार आहे आणि राहिलेले घटक म्हणजेच बघा 1 3 5 आणि 7, 1 3 5 आणि 7 हे काय आले, बाहेरच्या साईडला आलेले आहेत। बाहेरच्या म्हणजे छेद संचाच्या बाहेर आलेले। ठीक आहे, त्याच पद्धतीने बी छेद संचात राहिलेले घटक कोणते आहेत आपले, तर 10 आणि 12 हे घटक राहिले होते। बरोबर आहे,
हा होता आपला छेद संच. छेद संच म्हणजे काय, ज्या वेळेला दोन संच दिलेले असतात आणि त्याचा जेव्हा छेद संच आपल्याला लिहायचा असतो त्यावेळेला त्या दोन्ही संचातले आपण काय करतो, सामायिक घटक हे काय करतो, छेद संचामध्ये लिहितो. ठीक आहे. आता पुढची जी क्रिया आहे ते विभिन्न संच आपण या ठिकाणी बघणार आहे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला तुम्ही लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मॅथ्सचा म्हणजे आपल्या व्हिडिओचा मॅथ्ससाठी त्यांना फायदा होईल. ठीक आहे. आताच आपण दोन संचांचा छेद बघितला, आता आपण काय करणार आहे तर विभिन्न संच म्हणजे काय हे बघणार आहे. त्यासाठी आपण काय करूया, पहिला ए संच लिहून घेतला यादी पद्धतीने, तर 1 3 5 7 घेतला. ठीक आहे. आणि बी हा संच घेतला तर या ठिकाणी बघा 2 4 6 8 या संख्या घेतलेल्या आहेत, म्हणजे घटक घेतलेले आहेत. ठीक आहे. आता विभिन्न म्हणजे शब्दातच तुम्हाला अर्थ सापडतो. विभिन्न म्हणजेच काय, जे असे संच आहेत की जे दोन काय आहेत, भिन्न संच आहेत. भिन्न म्हणजे काय, वेगवेगळे आहेत, ज्यामध्ये एकही सामायिक घटक नसतो. ठीक आहे. म्हणजेच काय झालं बघा, जर आकृती काढली तर यामध्ये बघा ए चा संच लिहिला आपण तर यामध्ये काय असणार, 1 3 5 आणि 7 आले. बी चा संच जर काढला तर यामध्ये बघा 2 4 6 आणि 8 आलेलं आहेत. म्हणजेच काय झालं तर दोन्ही संच हे वेगळे वेगळे आहेत, यामध्ये काय असणार आहे, एकही सामायिक घटक नाही. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर विभिन्न संच असं आपण या ठिकाणी म्हणणार आहे. ठीक आहे. पुढची क्रिया आहे आपली दोन संचांचा संयोग. संयोग म्हणजे काय तर एकत्र येणं. बरोबर आहे. आता ज्या वेळेला दोन संच एकत्र येतात, जसं की आता एक उदाहरण बघूया. ए घेतला, ए संचामध्ये 1 2 3 4 5 6 घेतली. ठीक आहे. बी संच घेताना आपण काय घेतलं तर 3 5 7 9 अशाकडे घेतले. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय तर संयोग करायचंय. संयोग करायचंय म्हणजे काय करायचंय, ए संच आणि बी संच दोन्ही एकत्र करायचे आपल्याला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, जे सामायिक अवयव, आता जे सामायिक आहेत, ठीक आहे, सामायिक घटक म्हणतो आपण, ते जर सामायिक असतील तर म्हणजेच काय झालं बघा, इथं सुद्धा 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण संयोग संच लिहितो त्यावेळेला तो घटक काय करायचा, एकदाच लिहायचा आहे आणि राहिलेले जे घटक असतात ऍज इट इज सगळे आपल्याला त्या ठिकाणी लिहून घ्यायचे असतात. बरोबर आहे. आता संयोग संच दर्शवताना काय करतात तर ए संयोग बी, म्हणजे हे जे चिन्ह आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, संयोग. ठीक आहे. संयोग संच. बरोबर. ए संयोग बी असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता लिहिताना काय करायचंय बघा, तर यामध्ये आता जर आपण काय म्हणतो गुणधर्म पद्धतीत लिहायला गेलो तर एक्स हा असा आहे की एक्स हा ए चा घटक आहे, किंवा मग अशी काय होतं, ज्या वेळेला आपण छेद संच लिहिला त्यावेळेला इथं आपण आणि लिहिलं होतं. बरोबर आहे. याचा अर्थ काय, तो घटक ए मध्ये पण पाहिजे आणि बी मध्ये पण पाहिजे. बरोबर आहे. पण इथं काय लिहिलेलं आपण, किंवा. किंवाचा अर्थ काय, एकतर तो ए मध्ये असायला हवा किंवा एकतर तो बी मध्ये असायला हवा. म्हणून एक्स हा काय आहे, बी चा सुद्धा घटक आहे. ठीक आहे. आता अर्थ सांगितलंय, आणिचा अर्थ काय आणि किंवाचा अर्थ काय. ठीक आहे. आता त्यामुळे इथं बघा ए संयोग संच बी ज्या वेळेला लिहितो आपण त्यावेळेला काय असणार आहे तर या दोन्ही संचातले घटक मिळून आपल्याला एकत्र करायचे आहेत. आता सुरुवात बघा, इथं 1 2 1 2 3 हा घटक दोन्ही संचात आहे त्यामुळे आपण एकदाच लिहिलेला आहे. 4 इथं एकदाच आहे त्यामुळे एकदाच लिहिला. 5 इथं आपल्याला 2 वेळा आहे त्यामुळे एकदाच लिहिलेला आहे. 6 एकदाच आहे त्यामुळे 6 लिहिले. 7 आणि 9 म्हणून 7 आणि 9 आलेलं आहे. हा आहे आपला छेदसंच. ठीक आहे. आणि आकृती काढायची झाली तर या ठिकाणी काय करायचंय आपल्याला तर सर्वच घटक यामध्ये येणार आहेत. जसं की आता बघा, हा ए संच झाला, हा आपला काय असणार आहे, बी असणार आहे. सामायिक जे घटक आहेत ते आपण यामध्ये लिहिणार आहेत. कोणकोणते आहेत बघा, 3 आणि 5 आहेत. म्हणून इथं आले 3 5. हा आपला ए आहे आणि हा काय आहे आपला बी संच आहे. बरोबर आहे. आता घटक कोणकोणते आहेत आपले तर 1 2 3 आहे, इथं 4. ठीक आहे. नंतर कुठले राहिले बघा 6, कारण 5 इथं आहे. ठीक आहे. आणि बी संचातले घेतले तर 3 आणि 5 इथं काय सामायिक आहे. राहिलेले कुठले 7 आणि 9, म्हणून झाले 7 आणि 9. आता ए संयोग संच बी म्हणजेच काय तर हा पूर्ण भाग, म्हणजे ए संचाचा पूर्ण भाग आणि बी संचाचा पूर्ण भाग म्हणजेच आपलं काय असणार आहे तर ए संयोग बी संच असणार आहे. ठीक आहे. हा होता आपला दोन संचांचा संयोग. आता जाऊया आपण संचातील घटकांची संख्या. ठीक आहे. हा एक एकदम सिंपल आहे. बघा, जर समजा ए हा संच दिला असेल, काय दिले आपल्याला, ए ई आय ओ यू हा संच दिलेला आहे. बरोबर आहे.
आता आपल्याला काय करायचंय, त्या संचात घटकांची संख्या किती आहे हे आपल्याला मोजायचंय. म्हणजे ते लिहिताना किंवा दर्शवताना n कंसात a अशा पद्धतीनं दर्शवलं जातं. ठीक आहे. आता घटक किती आहेत बघा, यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 आहेत. म्हणून n of a म्हणजेच किती आलेलं आहे या ठिकाणी 5 आलेलं आहे. ठीक आहे. आजचा आपला हा व्हिडिओ या ठिकाणी संपतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे. त्याचप्रमाणे जर चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल.